नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाचा सगळ्याच बाजूने पर्दाफाश होणार आहे. एकतर प्रिया हे महिप्त आणि नागराज यांना सामील आहे, त्याचप्रमाणे आता अश्विनला एक मोठा सुगावा लागल्याने तो प्रियाचा पाठलाग करत आता थेट प्रियाच्या मागे मागे जाणार आहे. तिथे प्रिया ही साक्षी शिखरे सोबत संबंध ठेवून आहे आणि त्याचबरोबर आता प्रियाचे सगळे कारनामे ती प्रिया नसून म्हणजेच ती तन्वी नसून बुबली लोखंडे आहे. हे जेव्हा आता अश्विनला प्रियाचा पाठलाग केल्यानंतर आणि सगळ्या पुराव्यानिशी समजणार आहे आणि रिया ही खोटी बनून इथे राहत आहे आणि सगळ्यांना फसवत आहे, हे जेव्हा आता अश्विनला समजणार तेव्हा मात्र अश्विन हा प्रियाला घराबाहेर काढत डिव्होर्सचे पेपर देत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून काढत तिला घराबाहेर धक्के मारून काढणार आहे. तर आता प्रिया ही पुन्हा जेलमध्ये जाताना आपल्याला दिसणार आहे. नेमकं पुढे काय घडणार आहे हे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की नागराज हा वेड्यासारखा बरळत असतो, म्हणजे झोपेत असताना तो बडबडत असतो की मी इथे समोर, तू माझ्या आहेस, असं काहीतरी बडबडत असतो आणि त्याचमध्ये त्याच्या तोंडून चुकूनच तन्वीच नाव म्हणजेच प्रियाच नाव निघून गेलेलं असतं. आता त्यावेळेला सुमनने ते सगळं ऐकलेलं असतं. हे सगळं बोलत असताना ती मात्र सगळं समजून जाते की माझ्यापासून हे काहीतरी लपवत आहेत. शिवाय सायलीने तिला जसं त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं त्याप्रमाणे तो सारखा सारखा तन्वीशी बोलत आहे हे सुमनला लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच सुमन विचार करते की यांचं चाललं तरी काय. मला असं वाटत होतं की हे महिपात बरोबर बोलतायत किंवा महिप्त लपलाय हे त्यांना माहीत असेल, परंतु यांच्या बोलण्यातून मला असं दिसून येतं की यांचं बोलणं तर तन्वी बरोबर होत आहे. मग नक्की तन्वी बरोबर यांचं काय बोलणं असेल आणि नेमकी अशी काय गोष्ट असेल की जे तन्वीला आणि यांनाच माहीत आहे. त्यामुळे आता सायलीच्या कानावर सुमन ही गोष्ट घालते की सायली, अगं असं असं घडलं आहे, म्हणजे तुम्हाला सांगितलंस, लक्ष ठेव खरं, परंतु मला यांच्या बोलण्यातून एकच जाणवतं, म्हणजे हे तन्वी बरोबर बोलतात आणि हे तन्वीला हाक मारताना प्रिया अशी हाक मारत नाहीत. तर मग सायली म्हणते की म्हणजे मला कळलं नाही. तेव्हा आता लगेचच ती म्हणते की म्हणजे ते ना तिच्याशी बोलत असताना बुबली अशी हाक मारतात. मला तर कळत नाहीये, मला लक्षात नाही आलं की बबली नेमकी कोण असेल, म्हणूनच एखाद्या मुलीबरोबर यांचा अखेर आहे की काय अशी शंका मला आली, म्हणून मी यांचा फोन चेक केला तर त्या फोनमध्ये त्यांनी नाव तन्वी असं सेव्ह केलं, पण आताच तन्वीशी बोलून झाल्यानंतर ते बबली असे का बोलत असतील ना, हा प्रश्न मला जरा पडलाय. त्यावेळेला मग सायलीला सगळं समजतं आणि सायली विचार करू लागते की हे बबली बरं का हाक मारत असतील, प्रियाला नक्की काय प्रकार असेल हा तिच्या लक्षात येत नसतो. म्हणूनच मग अर्जुन आणि सायली हे दोघजण ठरवतात की हे जे काही प्रकरण आहे, म्हणजे नक्की नागराज काका ही तन्वीला बबली अशी काबर हाक मारत असतील, असा प्रश्न हा त्या दोघांनाही पडलेला असतो. त्यामुळे सुमन वेळोवेळी आणखी एकदा लक्ष देते, म्हणजे सायलीने तिला सांगितलेलं असतं की एक काम करा सुमन काकू, तुम्ही पुन्हा एकदा लक्ष द्या त्यांच्यावर, म्हणजे नक्की ते तन्वीशीच बोलतायत का बबली या नावाने, हे तुम्ही एकदा चेक करा. त्यामुळे पुन्हा एकदा ते सगळं सुमन करत असते, म्हणजे पुन्हा नागराज जसे घरातून फोन लावत असतो की हा आता मी निघालोय बबली असं सांगण्यासाठी. जेव्हा ते फोन करतात तेव्हाही तन्वीचाच फोन असतो. आता सुमनला कन्फर्म होऊन जातं की तन्वीला हे बबली अशी हाक मारत आहेत, नक्की काय प्रकार आहे. म्हणूनच आता अर्जुन आणि सायली ठरवतात की आपण आता या गोष्टी स्वतः बघण्यापेक्षा आपण यामध्ये अश्विनला इन्व्हॉल्व करूया. आणि तसंही अश्विन आणि अर्जुनच आता जरा नातं चांगल्या वळणावर आहे, म्हणजेच दोघंही एकमेकांशी बोलता येत याच्याच गोष्टीचा फायदा घेऊन सायली हे अश्विनच्या कानावर या सगळ्या गोष्टी घालते, म्हणजे त्यांना
तर हे सगळं प्रतिमहत्याच प्रकरण म्हणजेच 22 वर्षापूर्वीचे अपघाताचे प्रकरण आणि त्यामध्ये नागराजवर असलेला संशय, या सगळ्या गोष्टी सायलीने अगोदरच अश्विनला सांगितलेल्या असतात. त्यामुळे ती अश्विनला म्हणते की अश्विन भाऊजी, म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि तुम्हाला ते सांगणं मला जास्त गरजेची वाटली. आम्ही स्वतः याचा तपास घेण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या डोळ्याने बघाल तर चांगलं होईल. तेव्हा अश्विन म्हणतो की नक्की काय बोलायचं, तुम्हा दोघांना प्लीज जरा स्पष्ट सांगाल का तुम ही मला. मग त्यावर अश्विनला अर्जुन सांगतो की हे बघ कसं आहे ना, या सगळ्यामध्ये आम्हाला नागराज काकावर संशय, म्हणजे नागराज काका आणि महिपची मैत्री आहे. त्यामुळे महिप कुठे असू शकेल हे नागराज काकाला माहीत असेल आणि त्यासाठी आता आम्ही त्या गोष्टीचा विचार करत होतो, म्हणजे नागराज काकाला कसं शोधायचं या गोष्टीचा आमच्या डोक्यात विचार सुरू होता. आणि त्याच वेळेला आम्हाला लक्षात आलं की नागराज काकावर आपण वॉच ठेवला पाहिजे. म्हणूनच मग आम्ही एक काम केलं, ते म्हणजे सुमन काकूला या सगळ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. परंतु सुमन काकूच्या बोलण्यानुसार आम्हाला काही वेगळंच निदर्शनात आलं आणि ते तुला सांगायचंय. आम्हाला असं वाटत होतं की महिपचा पत्ता मिळू शकेल, परंतु एक वेगळीच गोष्ट आमच्या कानावर आली. अश्विन विचारतो की कोणती, तर सायली म्हणते की तन्वीबद्दल, म्हणजेच प्रियाबद्दल. प्रिया काय, म्हणजे प्रियाला काय बोललं जातंय नागराज काकांकडून हे सगळं. तेव्हा मग अश्विन त्यावर बोलतो की म्हणजे मलाही असंच वाटतंय, कारण की हल्ली नागराज काकांचे फोन हे तन्वीला खूप जास्ती येत असतात. तेव्हा सायली म्हणते की एक्झॅक्टली तेच कारण, घरी पण म्हणजे सुमन काकूला लक्ष ठेवायला सांगितलं तेव्हा पण त्यांच हेच निदर्शन होतं की तन्वीचे फोन हे जास्त आहेत नागराज काकांना. मग नक्की त्यांचं काय असेल हा प्रश्न आता पडलेला असतो सायली आणि अर्जुनला. परंतु अर्जुन म्हणतो पुढे, अश्विन ऐकून घे, ते म्हणजे नागराज काका हा जेव्हा तन्वीशी बोलतो ना, तेव्हा तो तिला तन्वी किंवा प्रिया अशी स्पेसिफिक हाक न मारता तो तिला नेहमी बबली अशी हाक मारतो. तेव्हा मग अश्विन विचार करतो की बबली म्हणजे नक्की काय. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की चुली असं असेल की तीच टोपण नाव असेल, म्हणजेच रविराज काका किंवा प्रतिमात्या हे बबली असं नाव घेत असतील तर. तसंही नाहीये, पण मग हे बबली हे नेमकं नाव काय आहे हा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की तू एक काम कर अश्विन, म्हणजे ना तूही तन्वीवरती बारीक लक्ष ठेव, नक्की काय प्रकार आहे हा तुलाही शोधला पाहिजे. तेव्हा आता अश्विन म्हणतो की हो अर्जुन, ठीक आहे. मग अर्जुन म्हणतो की प्लीज तू मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नकोस, हे नक्कीच या काही गोष्टी सुरू आहेत ना, या गोष्टींचा तुला तपास घ्यावाच लागेल आणि हे कितीही कडू असलं तरीही तुला सत्य हे जाणून घ्यावंच लागेल. आणि त्यासाठी आम्ही न शोधता तुला यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व केले, कारण जे काही व्हावं हे तुझ्या समोर हवं अशी आमची इच्छा आहे त्यासाठी. तर आता अश्विन ते सगळं समजतो. अश्विन आता विचार करतो की बबली नेमकं हे काय असावं. आता जेव्हा जेव्हा प्रिया फोनवर बोलते तेव्हा तेव्हा तो ते तिचे फोन्सवरती तिचं लक्ष असतं आणि जेव्हा एकदा सायली आणि अर्जुनने सांगितल्याप्रमाणे पटकनच जेव्हा नागराज काकाचा फोन येतो तेव्हा अश्विन पटकन तो फोन घेतो आणि त्या फोनवर बोलत असताना पटकनच फोन घेतल्यामुळे त्यालाही समोरून ऐकायला येतं की नागराज काका हिला बबली अशी हाक मारत आहे. तर नेमका हा काय प्रकार आहे, त्यामुळे आता अश्विनलाही समजत नसतं. अश्विन ठरवतो की एकदा तरी हिचा पाठलाग केला पाहिजे, म्हणजे नक्की हे काय प्रकरण आहे हे मला समजलं पाहिजे. आणि तिला आपला पाठलाग करण्यासाठी अश्विन आता तयार झालेला असतो. तर इथे आता प्रिया ही साक्षीशी मैत्री झाल्यामुळे सारखी तिच्या घरी जाण येणं तिचं वाढलेलं असतं, कारण की महिपचा पत्ता अजूनही न मिळाल्यामुळे तिला साक्षीशी जवळी करणं हे खूप गरजेचं असतं. कारण किती काही झालं तर साक्षी कदाचित साक्षीला माहीत असू शकतं की महिप हा कुठे आहे, त्यामुळे ती तिच्या संपर्कात राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असते. यानंतर मग आता अर्जुन आणि सायली यांना तर माहीत असतं
की बबली म्हणजे सदाशिव आणि मैनावती यांची मुलगी होती. मग ही बबली लोखंडे म्हणजेच प्रिया आहे का? पण नक्की याबद्दल काही ठोस पुरावे नसतात. त्यामुळे सायली आणि अर्जुन पुढे काहीही बोलू शकत नसतात. तर इथे आता नागराज आणि प्रिया हे दोघंजणही मिळून साक्षीच्या घरी जातात. तेव्हा आता जेव्हा प्रियाही तिच्या घरी पोहोचते तेव्हा त्यांचा पाठलाग करत करत तिथे अश्विन देखील पोहोचलेला असतो. आता अश्विनला हे सगळं खरंतर कळत नसतं की नेमकं काय चालू आहे आणि ही कुठे आली, परंतु अश्विन तेवढ्यातच तिथे आता पोहोचलेला असतो आणि अश्विन हे सगळं आता चोरून ऐकत असतो. म्हणजेच खरं तर नागराजला हे तिच्या घरी जाणं जमणार नसतं. म्हणजेच त्याला अगदी बारीक लक्ष महिप्तोवर ठेवायचं असतं. त्यामुळे ती तिथेच एखाद्या जवळच्या लोकेशनवर त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो आणि साक्षी आणि प्रिया या दोघी जणीही आता ठरवतात की ठीक आहे, आपलं माझं घर नाही तर निदान आपण बाहेर तरी भेटूया. म्हणूनच आता ते दोघे जणही बाहेर भेटण्यास ठरवतात आणि साक्षीला जाणून घ्यायचे आहे की अण्णा सर कुठे आहेत, म्हणजेच माझे अण्णा कुठे आहेत. त्यासाठीही त्या दोघांना ती भेटणं आता टाळत नसते. परंतु इथे प्रिया आणि नागराज यांच्या डोक्यात वेगळाच प्लॅनिंग सुरू असतो. त्या दोघांना माहीत असतं की महिप्त हा नागराजच्याच तावडीत आहे, परंतु तरीही साक्षीपर्यंत त्यांना काहीही गोष्ट पोहोचून द्यायची नसते. तर इथे आता ते तिघ जणही बाहेर भेटलेले असतात आणि बाहेर भेटलेले असताना त्यांच्या गप्पा सुरू असतात. साक्षी सारखी विचारत असते की तुम्हाला काही कळलंय का अण्णांबद्दल? म्हणजे मला खरंच अण्णांची खूप आठवण येते आणि मला कळत नाहीये नेमकं हे सगळं काय आहे. अण्णा मला सापडतील की नाही अशी भीती आता तिला वाटत असते आणि त्यामुळे ती जास्त गोंधळामध्ये असते. तर इथे दुसरीकडे प्रिया मात्र तिला बोलत असते की तू नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि हो हे बघ साक्षी, तू ना आता काहीही करायला जाऊ नकोस, कारण कसं आहे ना सध्या तुझ्यावरती जास्त डोळा असू शकतो साक्षी, आणि कारण तू वेगळी ओळख करून इथे तिथे राहतेस. परंतु मात्र एक गोष्ट नक्की की तुला सावध राहावं लागेल, असं प्रिया आता तिला समजावत असते. त्यावेळेला प्रियाच ते बोलणं ऐकून आता लगेचच नागराज म्हणतो की हे बघ तन्वी, तुला काय वाटते की तू फार सेफ आहेस का? आता तुझी ओळख ही तन्वी नाही तर बबली आहे, हेही घरातल्या कोणालाही माहिती नाहीये. आणि ते जर समजलं तर काय होईल, कारण तू बबली लोखंडे आहेस. समजलं आता? तिचं हे जे काही त्यांचं बोलणं असतं ते सगळं अश्विनने ऐकलेलं असतं. आता प्रिया जास्त हुशाया मारत असते म्हणून नागराज हा तिच्या विरोधात, म्हणजे ती नक्की काय आहे आणि तिची कशी वाट लागू शकते हे सगळं आता नागराज तिथे इथे बसून बोलत असतो. आणि हे बोलत असताना आता प्रिया म्हणते की हळू बोला, इथे कोणीही ऐकू शकेल आणि भिंतीलाही कान असतात, त्यामुळे तुम्ही प्लीज जे काही बोलाल ना ते हळू बोला नागराज काका, आणि तुमचंही सत्य मला उघडकीस आणायला वेळ नाही लागणार आहे, असं आता ती त्याला बोलायला लागते. तेव्हा मात्र इथे नागराज आणि प्रिया यांच्यामध्ये वाद झालेले असतात आणि साक्षी त्यांना समजवते की प्लीज गाईज, तुम्ही शांत व्हा, मला फक्त आता इतकंच बघायचं की अण्णा कुठे आहेत, मला अण्णांना लवकरात लवकर शोधायचं असं आता ती बोलून दाखवत असते. परंतु इथे प्रिया मात्र वेगळ्याच टेन्शनमध्ये असते आणि तिचं हे जे सगळं काही त्यांचं बोलणं असतं, म्हणजे साक्षी, प्रिया आणि नागराज यांचं तिघांचंही बोलणं आता बरोबर अश्विनने ऐकलेलं असतं आणि त्याच वेळेला त्यालाही धक्का बसतो. म्हणजे ही साक्षी शिकरे ही अजूनही जिवंत आहे आणि ही जेलमधून सुटली कशी, नेमकं काय प्रकार झाला, आता हे सगळं बघून त्याला तर धक्काच बसलेला असतो. आणि त्याचप्रमाणे प्रिया पुन्हा त्याच लोकांच्या बरोबर आहे ज्या लोकांमुळे तिला जेलमध्ये जावं लागलं होत आणि ज्या लोकांमुळे तिला इतकं सगळं सत्य, म्हणजे इतकं सगळं त्रास भोगावा लागत होता. या सगळ्यांमुळे पुन्हा एकदा ती त्याच लोकांसोबत आहे. याचा राग आता अश्विनला मात्र जास्त आलेला असतो. अश्विन आता ठरवतो की तिकडे न जाता आपण डायरेक्ट घरी जावं आणि अश्विनला हे अर्जुनला हे सगळं सांगायचं असतं आणि त्यामुळे तो ठरवतो की मी सगळं जाऊन घरी आता
सांगणार, कारण की दादा आणि वहिनी जे मला सांगत होते ते सगळं सत्य निघालं. ही प्रिया खूप विचित्र मुलगी आहे, कारण किती तिला समजवलं तरीही ती चांगली वागणार नाहीये. तिचे जे तोंड आहे कायम वाकडे, ते वाकडेच राहणार. किती समजवण्याचा प्रयत्न केला तरीही सुधारणार नाहीये. म्हणजे आतापर्यंत मला जे काही घरचे सांगत होते ते अगदी व्यवस्थित आणि योग्यच होतं. हे प्रिया वाईट लोकांच्या संगतीत आहे आणि त्याचप्रमाणे इथे महिप्त हा बिचारा अजूनही अडकलेलाच आहे. किती काही झालं तरीही आता प्रियाच्या डोक्यात असतं की महिप्तला बाहेर काढायचं, परंतु नागराजमुळे त्याचे हात बांधले गेलेले असतात आणि म्हणूनच ती ठरवते की आता साक्षी बरोबर एकत्र राहायचं, म्हणजे साक्षीपासून ज्या काही खबरी असतील त्या आपल्याला मिळतील. आणि किती काही झालं तरीही साक्षी सोबत आता हात मिळवणी करणं म्हणजेच अण्णांसोबत हात मिळवणी करण्यासारखं आहे. म्हणूनच साक्षीकडे येणं हे प्रियाने आता चांगलं मानलेलं असतं. आणि त्याचबरोबर नागराज मात्र महिप्तला अगदी किडनपक करूनच असतो. अजूनही त्याच्या मनात तेच असतं की किती काही झालं तरीही मी या महिप्तला सोडणार नाही आणि त्याच्या मुलीला शोधायच तिकडे. शोधू दे, परंतु तरीही मी तिला कुठेही सापडू देणार नाही. आणि तो मस्त पार्टी करत तिथे बसलेला असतो. आता साक्षी आणि प्रिया ह्या दोघी जणही पुन्हा एकदा घरी जातात आणि त्या घरी गेल्यानंतर इथे आता अश्विनला मात्र खूप राग आलेला असतो. अश्विन ठरवतो की आता प्रियाला घरी आल्यावर सगळ्या लोकांसमोर जाब विचारायचं, कारण की इथे जर तिला काही विचारलं तर ती उडवाउडीची उत्तर देणार आणि खरं सांगणार नाही, हे त्याला अगदी व्यवस्थित माहीत असतं. त्यामुळे प्रियाच हे जो काही असली चेहरा असतो हा सगळ्यांसमोर त्याला आणायचा असतो. म्हणूनच आता सायली ही सायली आणि अर्जुन यांना हे घरी असताना अश्विन भेटतो आणि त्यांना जे काही घडलंय ते सगळं सत्य आता तो सांगत असतो. खरं तर अश्विन पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. इतक्या दिवसांचा त्रास हा त्याला होत असतो. आतापर्यंत त्याने कशा प्रकारे तन्वीला साथ दिली आणि आज ती काय वागली याचाच त्याला खूप मोठा आता पश्चाताप होत असतो. तो विचार करतो की मी हे काय करून बसलो इतक्या वर्ष. हे पूर्ण मागच वर्ष मी पूर्णपणे तन्वीची साथ दिली आणि तरीही ती माझ्याशी खोट वागली, याचा त्रास त्याला खूप होत असतो. तेव्हा तो घरी आल्यानंतर अर्जुन आणि साहिली त्याला विचारतात की काय झालंय, म्हणजे तू गेला होतास, काही घडले का? कारण त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. आता त्याला काय बोलावं काय नाही हेही समजत नसतं. तेव्हा मग आता त्याला अर्जुन बोलतो की काय झालंय. तेव्हा खरं तर अश्विनला आता सगळ्या लोकांसमोर हे प्रियाचं घाणेरडं सत्य आणायचं असतं आणि म्हणूनच त्यांनी सगळ्यांना बोलवलेलं असतं. आता अश्विन सगळ्यांना समोर उभा करतो आणि म्हणतो की मला तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची. तेवढ्यातच तन्वी येते. आता ती आल्याबरोबर अश्विन म्हणतो की ये. तेव्हा ती म्हणते की अश्विन तू मला बोलावलंस अर्जंटली, काय झालं? तेव्हा मग तो विचारतो की का तू कुठल्या काही अर्जंट कामामध्ये होतीस का? तेव्हा ती म्हणते की नाही कचुली, मी माझ्या मैत्रिणीसोबत होते, तिला प्रोजेक्ट कंप्लीट करायचा होता ना, म्हणून. आता मात्र अश्विनशी चांगली सटकते. तो तिला जोरात ओरडतो आणि म्हणतो की तू काय बोलतेस, तू प्रोजेक्ट कंप्लीट करायला गेली होतीस? तेव्हा मग ती म्हणते की हो अश्विन, काय झालं, म्हणजे तू माझ्यावर इतका का ओरडतोयस? तेव्हा आता तो म्हणतो की बस कर, अजून किती खोटा बोलणार आहेस, तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस तू. तेव्हा आता किती घरच्यांना आणि मला तू फसवणार आहेस? तेव्हा आता अश्विनच हे रौद्र रूप पाहून सगळ्यांना मात्र धक्का बसलेला असतो. आता अश्विन तो व्हिडिओ त्याने शूट केलेला असतो. तिघांच्या, नागराज, प्रिया आणि साक्षी या तिघांचाही व्हिडिओ तो सगळ्यांसमोर दाखवतो आणि म्हणतो की हे बघा, इथे गेली होती आता तन्वी. आणि त्याने तो सगळा व्हिडिओ शूट केलेला सगळ्यांना दाखवल्याबरोबर सगळ्यांनाच पुन्हा एकदा धक्का बसतो की ही नक्की करते तरी काय, आणि नागराज हा तिथे आहे हे ठीक, परंतु ही दुसरी मुलगी कोण, असा प्रश्न जेव्हा सगळेजण विचारतात तेव्हा अश्विन सांगतो की साक्षी शिखरे
ही मुलगी म्हणजे साक्षी शिखरे आहे, हिला मी जवळून पाहिल होत. आता तो फोटो पाहिल्यावरती लगेचच अर्जुनच्याही लक्षात येत असतं की ही मुलगी साक्षी शिखरे म्हणजे ज्या दिवशी मी सचिन सोबत पाहिली होती, ही ती साक्षीच आहे का असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. त्याचप्रमाणे रविराजला आता खूपच धक्का बसलेला असतो. रविराज म्हणतो की मला माहीत होतं की ही मुलगी खूप खोटारी आहे आणि अश्विन, आम्ही तुला वेळोवेळी सावध केलं, परंतु तू ऐकला नाहीस. तो अगोदरच जर ऐकला असता तर ही वेळ आज तुझ्यावर आली नसती. आता तिला अश्विनला, तो अश्विन पुन्हा त्याला बोलतो की 1 मिनिट, मला तुला आणखी एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे. आता अश्विन म्हणतो की सगळ्यांनी प्लीज नीट ऐका, मला माहिती आहे की ही गोष्ट खूप मोठी धक्क्याची असणार आहे सगळ्यांसाठी, परंतु ही जी तन्वी म्हणून आपल्यामध्ये वावरते ना, ती तन्वी नसून ती मुलगी ही प्रिया आहे. प्रिया, मग त्याबरोबर प्रिया असं म्हटल्यावर सगळेजण नॉर्मल रिएक्ट करतात, परंतु ती म्हणते, प्रिया म्हणायला लागते की अरे अश्विन, मला सगळ्या आश्रमात प्रियाच म्हणायचे ना, मग तू नक्की असं का बोलतोस आज मला? तेव्हा मग अश्विन म्हणतो की प्रिया म्हणजे बुबली, तुझं नाव बुबली लोखंडे आहे, बरोबर ना? आणि तू बुबली आहेस, सदाशिव मैनावतीची मुलगी. आता हे ऐकल्यावर मात्र प्रियाला धक्काच बसतो आणि त्याचबरोबर इथे आता अश्विनने पोलीसही बोलावलेले असतात, कारण तिने सगळ्यांना फसवले, म्हणजे खोटी ओळख निर्माण करून त्यांच्यामध्ये राहणं आणि सगळ्यांना फसवणं, यामध्ये आता या बुबली लोखंडेचा हात असतो. त्यामुळे अश्विन ठरवतो की काही झालं तरीही या मुलीला आता जेलमध्ये द्यायचीच, हिला आपल्या घरात ठेवायची नाही. आता पोलीस आल्याबरोबर अश्विन हा प्रियाच्या गळ्यातल मंगळसूत्र ओढून तिला डिव्होर्स पेपर देतो आणि फायनली तिच्यासोबत नात तोडण्याच ठरवतो. प्रियाची आता पूर्ण बाजूने वाट लागलेली असते आणि आता प्रिया बुबली लोखंडे आहे हे आता सदाशिव आणि मैनावतीच्या DNA टेस्टने तर ठरणार असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.